मार्च 2017 येथे 10वीची परीक्षा जवळ येते आणि 10वीच्या परीक्षा कालखंडामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा बराच काही तणाव असतो. पालकांपुढे अनेक समस्या असतात. वर्षभर पालक मुलांच्या बरोबरीनं थांबून मुलांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. अनेक गोष्टींची ऍडजस्टमेंट ही पालकांना करावी लागते. खरं तर 10वीचं वर्ष हे संपूर्ण आयुष्याचा पाया ठरवणारं असताना मुलांनी या शेवटच्या टप्प्यामध्ये परीक्षा जवळ येत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यासाच्या तणावापासून कसं मुक्त व्हावं, पालकांनी यामध्ये कोणती जबाबदारी पार पाडावी या संदर्भात माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आज आपल्या आयवन न्यूजच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रीतम बेदरकर आहेत. पाहूयात आपण बेदरकर सरांबरोबर बोलणार आहोत. सर नमस्कार. आयवन न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. येत्या 10वीच्या वर्षामध्ये बऱ्याच वेळा मुलांची घालमेल होते. अभ्यास कसा करावा, पालकांनाही बरेच प्रश्न असतात. वर्ष तर संपत आलंय, परंतु शेवटचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. या टप्प्यामध्ये खरं तर पालक आणि मुलं यांच्या जबाबदाऱ्या कशा असाव्यात, काय करावं त्यांनी? खरं तर मी असं म्हणतो की परीक्षा आणि तणाव ही जी गोष्ट आहे ही काहीशी व्यवस्थेनं किंवा आजच्या स्पर्धेनं निर्माण केलेलं टॅबू आहे का? विद्यार्थ्यांना जर वर्षभर अभ्यास केला आणि तो विद्यार्थी राहिला तर मला नाही वाटत त्याला अशा पद्धतीचं तणाव आणि त्याचा सामना करावा लागेल. पण जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षा आणि त्यातला परीक्षार्थी म्हणून बसतो तेव्हा मात्र अशा पद्धतीचे तणाव निर्माण होतं. आणि मग आपल्याला परत एकदा चर्चा करावी लागते की म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायला हवं, शिक्षण व्यवस्थेनं काय करायला हवं, कुटुंबानं काय करायला हवं आणि समाज व्यवस्थेनं काय करायला हवं. अगदीच थोडक्यात मी असं म्हणेन की प्रत्येकाच्या भूमिका ह्या अधोरेखित आहेत. परीक्षा जरी विद्यार्थ्याची असली तरी जबाबदारी मात्र आपण सर्वांची. विद्यार्थ्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणारे सर्वच जे घटक आणि व्यवस्था आहेत त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करत असताना प्रामुख्याने त्याला काही कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. शेवटचे जवळपास 1.5-2 महिन्याचा हा कालखंड आहे. या कालखंडात खरं तर आता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय करावं? विद्यार्थ्याच्या बाजूने जो विचार केला तर विद्यार्थ्याला 6 कौशल्यांची आवश्यकता अभ्यास करत असताना आणि परीक्षेला सामोरं जाताना असते. त्यातली पहिलं कौशल्य जे असतं ते म्हणजे त्यांना एकाग्रता साधायला शिकायला हवं. खरं तर एकाग्रता साधणं ही काही एका रात्रीतली प्रक्रिया नाहीये. अविरतपणे त्याला मेहनत घ्यावी लागते आणि प्रयत्नपूर्वक पुढे जावं लागतं. पण त्या 1 ते 1.5 महिन्यांमध्ये आपल्या विद्यार्थ्याला काय करायला हवं त्याच्याबद्दल थोडक्यात पाहूया. त्याला एकाग्रता साधायची असेल तर मुळात एकाग्रता नाहीये त्याची लक्षणं काय ते विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समोर पुस्तक आहे, पुस्तकामधून विद्यार्थी वाचन करायचा प्रयत्न करतोय आणि वाचन करत असताना त्याच्या डोक्यात वेगळेच काहीतरी विचार थैमान घालतायत. कदाचित कुठल्या तरी मित्रांबरोबर झालेला संवाद, पालकांबरोबर झालेला संवाद किंवा काहीच नाही तर परीक्षेत मी पास होईन का अशा पद्धतीची भीती. आणि यातनं जर विद्यार्थ्याला बाहेर काढायचं असेल आणि अभ्यासाप्रती एकाग्रता निर्माण करायची असेल तर अभ्यासाची सुरुवात करत असतानाच विद्यार्थ्याला स्वतःला प्रश्न विचारायला हवा की आता मी कोणत्या विषयाचा अभ्यास करतोय, जे काही मी वाचन करणार आहे त्या अनुषंगाने मला प्रश्न काय असतील आणि त्या प्रश्नांची उत्तर मला कशी मिळवायची. म्हणजे पहिल्यांदा त्यांना आपलं मनोन्यास, आपली मनाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं बैठक निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर वाचन सुरू केलं तर मग मात्र एकाग्रता नक्कीच साधू शकेल. दुसरं कौशल्य जे मुलांना आवश्यक आहे ते म्हणजे पाठ्यपुस्तकाचं वाचन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायला हवं. संपूर्ण वाचन झालेलं आहे आणि त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने वाचन करत असताना विद्यार्थी सहज पानं चाळत गेलं तरी परीक्षेमधला एखादा शब्द वाचला की त्याला सगळं लक्षात येईल. पण जेव्हा विद्यार्थ्याचं वाचनच झालेलं नाहीये अशा वेळी मात्र त्यांना तपशीलवार वाचन करत जाणं आवश्यक आहे. तपशीलवार म्हणजे नक्की कसं? म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रकरणामध्ये 12 परिच्छेद आहेत तर विद्यार्थ्यांना एक परिच्छेद वाचून झाल्यानंतर त्या परिच्छेदामध्ये काय वाचलं, त्यातनं त्याला काय समजलं याच्याबद्दलची टिपणं काढणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तो दुसऱ्या परिच्छेदाकडे जाईल, त्यानंतर तिसरा, असं करत करत त्या प्रकरणामध्ये असणारे सगळे परिच्छेद वाचेल. प्रत्येक परिच्छेदागणिक त्याच्याकडे काही टिपणं असतील आणि या सगळ्या टिपणांना परत एकदा नजरे खालून घालून त्यानं संपूर्ण प्रकरण जे आहे त्या प्रकरणाबाबतचं अंडरस्टँडिंग करून घेणं आवश्यक आहे. ज्याला आपण रीडिंग हॅबिट आणि रीडिंग स्किल्स म्हणूया. महत्वपूर्ण असणारे जे शब्द असतील त्या शब्दांच्या खाली पेन्सिलनं टिक मार्क करणं. शब्द जर अवघड असतील तर त्या शब्दांच्या डिक्शनरीमध्ये सोपे प्रतिशब्द काय आहेत त्या शब्दांना त्या पाठ्यपुस्तकामध्ये उजव्या किंवा डाव्या बाजूला लिहून ठेवणं. अशा पद्धतीनं जर तो सजग वाचन करत गेला
तर हे दुसरं कौशल्य त्याला नक्कीच अभ्यासाची तयारी करण्यासाठी उपयोगाचं ठरणार असेल. तिसरं कौशल्य असं असेल की वर्षभर विद्यार्थी शिक्षकांनी शिकवत असताना काही टिपणा काढत असतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण नोट्स टेकिंग म्हणतो. आणि ह्या नोट्स काढत असताना देखील विद्यार्थ्यांकडनं ते फक्त वह्या पूर्ण करणं अशा पद्धतीने काढली जातात. पण आपण सर्वसाधारण वही आणि वही मधला प्रत्येक पानाचा आराखडा पाहिला तर पानाच्या वर आणि पानाच्या डाव्या बाजूला समास सोडलेला असतो आणि तो उगाच सोडलेला नसतो. विद्यार्थ्यांनी ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत, जी काही टिपणं काढलेली आहेत, तर त्यातल्या देखील अवघड शब्दांना किंवा न समजलेल्या शब्दांना विद्यार्थ्यांनी अंडरलाईन करणं गरजेचं आहे. आणि शब्द समजला नाहीये का किंवा शब्द लिहित असताना चूक झालेली नाहीये ना, तर त्याच्याबद्दल त्या समासामध्ये लिहून ठेवलं तर विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी त्या नोट्स वाचत असताना खूप सुलभ अशा पद्धतीचं जाईल. त्यानंतरचं चौथं कौशल्य जे आहे विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे ते म्हणजे अभ्यास करत असताना काही अभ्यास कौशल्यांचा त्यांना प्रभावीपणे वापर करता येईल का. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रसायनशास्त्र विषयामध्ये एक आपल्याला विविध रसायनांची सारणी दिली जाते, मेंडेलची सारणी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मग ही सारणी लक्षात ठेवत असताना विद्यार्थी सगळेचे सगळे संयुग पाठ करत जाणार आहे का, आता अजिबात नाही. त्या ठिकाणी प्रतिमा सृष्टी अशा पद्धतीचा वापर करता येईल का, की विद्यार्थ्याला ती सारणी नजरेसमोर ठेवायची आणि त्या सारणीचं वाचन नजरेनं करायचं. ती सारणी कशा पद्धतीची आहे, प्रत्येक स्तंभामध्ये आणि प्रत्येक आडव्या रेषेमध्ये किती संयुगांबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे, उजव्या बाजूला खाली आणि डाव्या बाजूला वरती नेमकं कोणते क्रमांक लिहिलेले आहेत. तर या गोष्टींचं व्हिज्युअलायझेशन केलं तर त्याच्यामधून नक्कीच त्याला ती सारणी लक्षात ठेवणं सोपं जाईल. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन हे एक कौशल्य आहे. दुसरं कौशल्य असं आहे की एखाद्या संयोगाबाबत किंवा एखाद्या संकल्पनेबाबत, एखाद्या परिस्थितीबाबत अनेक वैशिष्ट्ये मांडली जातात. उदाहरणार्थ इतिहासामध्ये एखाद्या तहाबाबत चर्चा आहे तर त्या तहाची काही वैशिष्ट्ये सांगितली जातात आणि सगळी वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणं आवश्यक असतं. मग इथे कीवर्ड्स सारखं तंत्र नक्की आपण वापरत आणू शकतो. त्या तहाच्या वैशिष्ट्यांबाबत जे काही लिहिलं गेलेलं आहे तर प्रत्येक वैशिष्ट्यामधला महत्त्वाचा शब्द आणि त्याचं आद्य अक्षर, मुळाक्षर ते घेऊन त्याच्यामधून आपल्याला जे काही कीवर्ड्स घेता आले, जसं आपण इंद्रधनुष्याचे रंग तान पिहिनी बाजा अशा पद्धतीने लक्षात घेतो, तर तसे जर काही कीवर्ड्स त्याने एकत्र केले, संकलित केलं तर त्याच्यामधून वैशिष्ट्यात्मक माहिती ती त्याला लक्षात ठेवणं सहज शक्य आहे. आणि SQ4R नावाची एक अतिशय प्रभावी अध्ययन पद्धती आहे. तिचा देखील विद्यार्थी अभ्यासासाठी उपयोग करू शकतात. तर ती पद्धती म्हणजे नेमकं काय, तर कोणताही अभ्यास सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यानं त्याला ज्या पाठ्यक्रमाचं अध्ययन करायचंय, अभ्यास करायचा आहे तर त्याचं सर्वेक्षण करणं आवश्यक आहे. म्हणजे अभ्यासाला घेतलेलं प्रकरण आहे, त्या प्रकरणाला किती पानं आहेत, किती परिच्छेद आहेत, आकृत्या किती आहेत, आलेख किती आहेत आणि त्या प्रकरणाच्या शेवटी प्रश्न किती विचारण्यात आलेले आहेत याच्याबद्दल जुजबी सर्वेक्षण त्यानं करणं आवश्यक आहे. त्या सर्वेक्षणानंतर मग पाठ्यपुस्तकाचं तो वाचन सुरू करेल. हे वाचन सुरू करत असताना त्या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये असतील, ज्याला आपण क्वेश्चनिंग म्हणूया. विद्यार्थी वाचन करत जाईल. वाचन करत असताना त्या वाचनासोबत महत्वाच्या असणाऱ्या संकल्पना एखाद्या साध्या कागदावरती पाटीवर तो नोंदवून घेईल. म्हणजे एका बाजूला रीडिंग करेल, रीडिंग बरोबर रायटिंग करेल आणि पाठ्यक्रम वाचून झाल्यानंतर परत मूलभूत संकल्पनांकडे जाईल. त्याने त्या कच्च्या कागदावर लिहिलेल्या आणि त्या संकल्पनांच्या आधारे संपूर्ण पाठ्यक्रमामध्ये त्याला नेमकं काय वाचायला मिळालं, त्यातनं त्याचं आकलन काय झालेलं आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करेल. त्याला आपण म्हणूया रिसाइट, आठवून पाहणं. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये या टिपणांच्या आधारे, काढलेल्या मुद्द्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरण तर वाचलंय, परंतु त्या प्रकरणामधलं एखादं दुसरा आशय आहे की तो अजूनही लक्षात येत नाहीये आणि तो लक्षात घेण्यासाठी संपूर्ण प्रकरणाचं रिवाइव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वेक्षण करणं, स्वतःला प्रश्न विचारणं, या पाठ्यक्रमामधून मला काय शिकायचं आहे, वाचन करणं, वाचनासोबत काही मुद्दे काढणं, त्या मुद्द्यांच्या आधारे पाठ्यपुस्तकात काय वाचलं
हे तपासून पाहणं आणि मग निसटलेले मुद्दे त्यांच्यावरती परत लक्ष केंद्रित करणं. अशा पद्धतीने SQ आणि मग 4R रीड, रिवाइव, रीड, राईट, रिसाइट आणि रिवाइव अशा पद्धतीने विद्यार्थी गेला तर त्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं शक्य आहे. त्यानंतरचा अजून एक मुद्दा, परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना ते कौशल्य म्हणून शिकायला हवा. परीक्षा जी आहे ती परीक्षा तुमची स्मृती त्याला चॅलेंज देणारी असते. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न असतो विचारलेला आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला काय काय येतं ते सगळं तुम्हाला आठवायचं असतं. इथे आपल्या विद्यार्थ्यांकडनं गल्लत अशी होते की 11 वाजताचा पेपर असेल तर विद्यार्थी 11 वाजता वर्गात जाईपर्यंत फक्त पुस्तकात किंवा वहीमध्ये आपलं डोकं खुपसून असतं. म्हणजे इथं घडतं काय की स्मृतीमध्ये काय साठलेलं आहे त्याचा आठवण्यासाठीची ही चाचणी आहे, परीक्षा आहे. आणि विद्यार्थी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मेंदूला आव्हानच देत नाही. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की परीक्षेची वेळी मुलांची ही एक सर्रास तक्रार असते. आणि हो, आया पण त्यात सहभागी असते. तक्रार काय असते, आमच्या मुलांना अभ्यास तर खूप केला पण तो वर्गात गेला आणि सगळं काही विसरला तो. आणि त्याची पुढे जाऊन कदाचित मी त्या जाहिरातीला विरोध करणारा नाहीये, त्या उत्पादनाला विरोध करणारा नाहीये, पण ब्रेन टॅप सारखे असे काहीतरी शब्द आपल्या कानावरती पडायला लागतात. गरज नेमकी काय तर मुलांची प्रिपरेशन लीव्ह होते, तयारीसाठीची जी सुट्टी सुरू होते तर सुट्टीपर्यंत मुलांचा अभ्यास पूर्ण झालेला असायला हवा. आणि मग प्रिपरेशन लीव्ह मध्ये आता इथं कुटुंबाचं रोल येतं. प्रिपरेशन लीव्ह मध्ये मुलांसाठी सरावासाठीच्या काही प्रश्नपत्रिका तयार करायला हव्यात. मुलाला परीक्षेला अपेअर होताना ज्या पद्धतीचं वातावरण मिळतं तसं वातावरण घरात निर्माण व्हायला हवं. आणि निर्धारित वेळ 2 तासाचा पेपर आहे, 3 तासाचा पेपर आहे, एवढा कालावधी देऊन मुलांना सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका सोडवायला सांगायला हवं. इथपर्यंत ठीक आहे, पण मी मध्ये थोडस असं आढळतो तुम्हाला की घरातलं वातावरण तसं तयार करायचं आहे, पण यदा कदाचित घरामध्ये तसं वातावरण करण्याची परिस्थिती नसेल तर त्याच्यावरती पर्याय काय करू शकतो? वातावरण असणं आणि नसणं, मुळात वातावरण ही संकल्पना आपण 2 बाजूनी पाहू शकतो. एक भौतिक वातावरण आणि दुसरं मानसिक वातावरण. भौतिक वातावरणाचा विचार केला तर अगदी घरामध्ये बेंच नाही असं आपण म्हणणार असू, ते टेबल खुर्ची पर्याय असू शकतो. आणि अगदीच टेबल खुर्ची नसेल तर मुलगा खाली मांडी घालून बसलेला आहे आणि पूजेसाठीचं चौरंग त्या मुलाच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. भौतिक वातावरण नक्की आपण अशा पद्धतीचं निर्माण करू शकतो. आणि दुसरी बाजू राहिली की ते मानसिक वातावरण. आणि या मानसिक वातावरणाबद्दल मात्र मी नक्की म्हणेन की आपल्याला आपल्या मुलांना जर घडवायचं असेल तर आपल्या मुलांना घडवण्यासाठी पालक म्हणून काही जबाबदार पार पाडणं खूप गरजेचं आहे. किमान परीक्षेसाठीच्या तयारीचा सुट्टीचा कालावधी आणि त्यानंतर परीक्षेचा कालावधी, या कालावधीमध्ये आम्ही आमच्या घरातल्या टेलिव्हिजनवरती अंकुश आणू शकतो का? आणि कदाचित मी याच्यासोबत अजून एक पुस्ती अशी जोडेन की जेव्हा एकत्र कुटुंब असतं, आजोबा वडील आणि मुलगा एकत्र असतात, तर त्यावेळी मात्र हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. पण आपल्या किमान आपण त्यांच्या भवितव्यासाठी तरी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. टेलिव्हिजन आणि त्याचं पाहणं आटोक्यात आणणं. दुसरं, मोबाईलचा अतिरेकी वापर, हा वापर आम्हाला आटोक्यात आणता येईल का? आणि याच्यामध्ये परत दृष्टिकोन एक असा असायला हवा की तुझी परीक्षा म्हणून तू टीव्ही पाहू नको, तुझी परीक्षा म्हणून तू मोबाईल वापरू नको, असं असण्यापेक्षा ही परीक्षा आमच्या मुलाची आहे आणि आम्ही आमच्या मुलाच्या सोबत आहोत. आणि म्हणून आम्ही सर्वच जणांनी त्या परीक्षेच्या प्रिपरेशन लीव्ह आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये या सगळ्याच गोष्टींवरती नियंत्रण आणलं. आणि हेही आम्हाला बदलता येणं शक्य नसेल तर मुलाला असं एखादं शांत वातावरण कुठे निर्माण करून देता येईल ह्यासाठी प्रयत्न करणं नितांत आवश्यक आहे. म्हणजे मी सुरुवातीला बोललो होतो तो परीक्षार्थी आहे की विद्यार्थी आहे, पण तरी पण स्पर्धा इतकी जीवघेणी झालेली आहे की कधीतरी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थी बनावंच लागतं. कारण एक गुणांची स्पर्धा सुरू झालेली आहे आणि हा एक गुण मिळवण्यासाठी कुटुंबानं मुलांच्या सोबत उभं राहणं खूप आवश्यक आहे. म्हणजे पालकांची जबाबदारी एक परीक्षार्थी विद्यार्थी नसून आपली देखील परीक्षा आहे अशा अँगलनं त्या पाल्याबरोबर आपल्या पाल्याबरोबर राहणं गरजेचं आहे. का नाही, प्रश्नच नाही. हा एक पाठ झाला, हा विद्यार्थी पालकांचा भाग झाला. परंतु मगाशी तुम्ही एक महत्वाची बाब सांगितली की
पुस्तक वाचून झाल्यानंतर म्हणजे पेपरला ज्यावेळेस विद्यार्थी किंवा विद्यार्थी जाते त्यावेळेस 11 वाजता समजा पेपर आहे तर तोपर्यंत आपण वाचत असतो आणि मग आपण आपल्या मेंदूला आव्हानच देत नाही. म्हणजे माझ्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांनी टेक्स्ट वाचून आपल्याला किती आठवतंय असं जर केलं तर ते उत्तम असेल का? नक्कीच, प्रश्नच नाही. म्हणजे ते एक प्रकारचं आव्हान दिल्यासारखंच असेल. अभ्यासाची मुळात पद्धतीच अशा पद्धतीनं असायला हवी. विद्यार्थ्यांना टेक्स्ट वाचायचं आहे, टेक्स्ट वाचल्यानंतर सरावासाठीचे काही प्रश्न दिलेले असतात, ती प्रश्न वाचायची आहे आणि टेक्स्ट वाचण्यापूर्वी तो एकदा प्रश्न वाचून मग टेक्स्ट वाचायला सुरुवात करतोय आणि टेक्स्ट वाचून झाल्यानंतर तो पाठ्यपुस्तक ते प्रकरण वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा खाली विचारलेली जी प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला देता येतंय का हे त्याला तपासून पाहणं आवश्यक आहे. आणि हा सराव म्हणजे आठवणं आणि प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर देता येतंय का हा जितका जास्त तुम्ही सराव कराल तेवढं विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी अधिक आत्मविश्वास मिळवल्यासारखं वाटणार आहे. म्हणजेच पेपर आहे आणि मग समोर प्रश्न आला आणि मला आठवत नाही असं जे घडतं ते 100% वाटतं इथे ते होणार नाहीये. अशा पद्धतीने होणार नाही. जर परीक्षेला जाण्याच्या पूर्वीच मुलाची अशी तयारी करून घेतली तर की त्यांना आठवून पाहणार. हा झाला आता अभ्यासाचा भाग. बऱ्याच वेळा परिस्थिती अशी येते की परीक्षा जवळ आली की मुलांचं जागरण वाढतं आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रकार सुरू होतो. तर हे कितपत योग्य आणि याचे काही परिणाम बरेच काही होतात. कुठे डोकं दुखणं, पित्त, ऍसिडिटी आणि असं बरंच काही होत राहतं. परत त्याचं कारण मला वाटतं परीक्षार्थी आणि विद्यार्थी या संकल्पनांमध्ये दिसून येत आहे. हा मला पण तेच म्हणायचं की या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बऱ्याच वेळा पालकांचं असं होतं की उठ सकाळी लवकर उठ, अभ्यासाला बस, परीक्षा जवळ आली. मग हा सगळा म्हणत असताना दोन्ही कसं साधं केलं पाहिजे याच्याबद्दल मी असं म्हणेन की एक साधं उदाहरण घेऊयात आपण. एखाद्या मुलाखतीला जात असताना नवीन घेतलेला शर्ट आपण घातलाय आणि मुलाखतीला जाण्यापूर्वी प्रतीक्षागृहामध्ये आपण बसलेलो आहोत, आपल्याला भीती वाटतेय, त्यातनं घाम आलेला आहे आणि नवीन घेतलेल्या शर्टची जी खोळ आहे ती त्या घामामुळे एकदम चिकट व्हायला लागलेली आणि त्याच्यावरनं आपल्या त्वचेला कुठेतरी खाज आल्यासारखं वाटायला लागतंय. अशा वेळी आपण त्या मुलाखतीवर फोकस करू शकू नाहीच. साधा एक शर्ट बदलला आपण तरी पण एवढी अस्वस्थता जर आपल्यापाशी निर्माण होत असेल तर माझा प्रश्न असा आहे की इथं मुलांची जीवनशैली तुम्ही बदलता आहात, मुलांच्या झोपेच्या तासांमध्ये बदल घडवून आणता आहात, मुलांच्या आहारामध्ये बदल घडवून आणता आहात, मुलाच्या शारीरिक आणि मानसिकतेवर किती ताण निर्माण होत असेल. आणि परत पालकांना प्रश्न विचारायचा आहे, एवढा ताण घेऊन आपला मुलगा जर परीक्षेला सामोरा जाणार असेल तर कोणत्या अपेक्षा आम्ही ठेवतो आहोत. हा तर भाग झाला की अपेक्षा पद्धती, परंतु स्पष्ट सांगायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे. करायला इतकंच असायला हवं की वर्षभर तो जी जीवनशैली अडॉप्ट करतो आहे परीक्षेच्या दरम्यान त्या मुलांना तीच जीवनशैली अडॉप्ट करायला हवी. आहार जो काही मुलगा घेत आहे तशाच पद्धतीचा आहार त्या मुलांना परीक्षेच्या दरम्यान देखील घ्यायला हवा. त्यानं रात्रीचा जागून अभ्यास करण्यापेक्षा दिवसाभरामधलंच आम्हाला असं नियोजन नाही का करता येणार की दिवसाभरामधला कालावधी देखील त्याला अभ्यासासाठी पुरेसा असेल. रात्री जागण्याची त्याला गरज पडणार नाहीये आणि रात्री जागरण करायचं म्हणून त्याला आहार बदलण्याची गरज पडणार नाहीये. उत्तर कदाचित त्या टेलिव्हिजन मध्ये आहे, उत्तर कदाचित त्या मोबाईल मध्ये आहे आणि उत्तर कदाचित भौतिक परिवेश आणि कुटुंबातले एकंदरीत मनोन्यास ह्याच्यामध्ये तयारी करण्यात मदत झालेला आहे. अजून एक महत्वाची बघायची मला विचारायची की परीक्षा जवळ आल्यानंतर मुलांच्या आहारावरती परिणाम होतो. बऱ्याच वेळा मुलं जेवण कमी करतात. तुम्ही जरी आता सांगितलं की ते सर्व योग्य असलं पाहिजे तरी देखील मुलांना त्याची थोडीशी भीती असते कारण पहिल्यांदाच 10वीच्या परीक्षेला सामोरे जातात. त्याबाबत एक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी नक्की काय सांगाल. कुटुंबामधला मुलांशी असणारा जो संवाद आहे, जी विधानं वापरली जातात ती विधानं इथं फार महत्वाची ठरतात. म्हणजे मुलगा 10वीला आहे हे मुलाला समजण्यापेक्षाही पालकांकडनं 10 वेळा त्याच्या मनावरती बिंबवलं जातं. 10वीचं वर्ष आहे मग अनेक उपाध्या त्या मुलांना वापरल्या जातात आणि या उपाध्यांसहित त्या मुलाला वारंवार जाणीव करून दिली जाते की तुझं 10वीचं वर्ष आहे. आणि मला कधी कधी पालकांच्या मुलांशी असणाऱ्या या संवादाबद्दल हसू येतं की तुम्ही मुलाचा अभ्यास करून घेता आहात की मुलाला तुझं 10वीचं वर्ष आहे ते कसं महत्वाचं आहे हे फक्त त्याच्याकडनं वधवून घेता आहात, तयारी कशी करून घेता आहात.
आणि कृपा करून पालकांनी एक बाब लक्षात घ्यायला हवी, तो देव आणि ते दैवत मुलांना अजिबात माहित नाहीये, पण मुलांसाठीचं दैवत आई आणि वडील हे दोघं आहे. आणि अगदी लहानपणापासूनच मुलांचा विकास आपण पाहिला तर असंच लक्षात येतंय की मूल लहान असताना देखील आई वडिलांकडनं वारंवार विधाने दिली जातात. 10 मिनिटं बसला अभ्यासाला तरी तुला कंटाळा येतो, भूक लागते, लगेच लागते, आणि कार्टून पाहायला तू तास तास हटत नाही. पालक चिडून आणि मुलांना उद्देशून हे बोलत असतात, पण त्याचे नेमके विपरीत परिणाम असे असतात की अबोधमानाच्या पातळीवर ह्या विधानामागचा राग किंवा इतर भावना ते मुलांना समजत नसतात. पण एक मात्र नक्की होतं की मुलं कार्टून पाहायला बसले तर तास तास त्यांना भूक लागत नाही, पण 10व्या मिनिटाला अभ्यास करत असताना मात्र ते कंटाळतात, त्यांना भूक लागते, लघवीला लागते. अबोध मनानं तुम्ही दैवत आहात मुलांचे, आणि तुम्ही तुमच्या मुलांप्रती केलेली जी विधान आहेत ती विधानं तंतोतंत मन पाळतं आणि 10व्या मिनिटाला मुलांना भूक लागते, लघवीला लागते. 10वीच्या वर्षी असंच तर घडत नाही ना. म्हणजे त्यांना पिक्चर पाहायचा नाही, त्यांना मुलांबरोबर फिरायला जायचं नाही, त्यांना मौज मजा करायची नाही. बऱ्याच गोष्टींवरती बंधनच आहे, आणि या बंधनांचं कारण काय तर पालकांकडनं वारंवार बोललं जाते तुझं हे 10वीचं वर्ष आहे. अरे 10वीचं वर्ष जर एवढंच महत्वाचं असेल तर पालक म्हणून तुम्ही काय सॅक्रिफाईस करता आहात? 10वीचं वर्ष असेल तर मुलाच्या 4 तासाऐवजी आता तो 8 तास आणि 10 तास अभ्यास करायला लागलेला आहात. त्या 10 तासाच्या अभ्यासामध्ये पालक म्हणून तुम्ही त्याच्यासोबत किती चाललेले आहात? आणि अभ्यास कर 10वीचं वर्ष म्हणण्यापेक्षा 10वीचा अभ्यास करत असताना मुलांना येणाऱ्या अडचणी काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलता आहात? इथं मला एकच सांगायचंय की आम्ही मुलांचा ह्या विधानांमधून तणाव वाढवतोय. पालकांनी वारंवार ह्या गोष्टींचं पुनरुच्चार करण्यापेक्षा मुलांना सावधानपूर्ण, तणावमुक्त आणि खऱ्या अर्थानं परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणारं वातावरण काय उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करणं आणि कृतीशील प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे विधानात्मक प्रयत्न करून चालणार नाहीये. बऱ्याच वेळा घरामध्ये 2 विद्यार्थी, समजा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण 10वीची परीक्षा दिली असेल आणि आता लहान भाऊ किंवा लहान बहीण 10वीची परीक्षा देते, आणि अशा वेळेस तुलनात्मक काम केलं जातं. पालकांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला 2 मुलं आहेत, साधारण 1 वर्षाचा फरक. दोन्ही मुलांचं वजनही सर्वसाधारण सारखं आहे. एक मुलगा 3 पोळी खातोय आणि एक मुलगा 2च पोळी खातोय, आणि ते वेळी तुम्ही त्या मुलाला दाखवता का रे? 3 पोळ्या खाणारे मुलं तू 3 पोळ्या का खाल्ल्या असं म्हणतात का? किंवा ज्यानं 2च पोळ्या खाल्लेल्या आहेत, 1 पोळी तू कमी का खातोय म्हणून तुम्ही दाखवताय का? मुळात इथं बाब अशी आहे की मुलांच्या व्यक्तिभिन्नताच आहे, मुलांच्या गरजा देखील वेगळ्या आहेत, मुलांच्या बुद्धिमत्ताही तशा वेगळ्या आहेत, मुलांच्या क्षमताही वेगळ्या आहेत, आणि मुलांच्या अभिरुची देखील वेगळ्या आहेत. पालक म्हणून आम्ही मुलांना परीक्षेत मिळणारे जे मार्क आहे एवढंच फक्त त्यांच्या हुशारीचं मापदंड मानणार आहोत का? आणि नेमकं आम्ही काय तयार करणार आहोत? पहिल्या मुलाला 80% मिळाले म्हणून दुसऱ्या मुलाला 80% मिळाले म्हणजे तुम्ही क्लोन निर्माण करू पाहता आहात का? शक्यता आहे की 80% वाला मुलगा उद्याचा चांगला डॉक्टर बनेल आणि 70% वाला मुलगा कदाचित उद्याचा चांगला आर्किटेक्ट बनेल. आपण ते जे काही मार्क मिळवताय त्या मार्कांसहित त्यांना स्वीकारूयात ना. आणि तरी तुम्हाला वाटतंय की नाही 10% वाढायलाच हवे, तर मग मात्र वारंवार या गोष्टीचा उल्लेख करण्यापेक्षा मुलांशी चर्चा करूया, तज्ञांशी चर्चा करूया, वर्ग शिक्षकांशी चर्चा करूया, आणि 10% मुलगा कमी पडतोय म्हणजे नेमकं कुठे कमी पडतोय? परीक्षेत आठवत नाही, लेखनाची गती कमी पडतीये, संकल्पना त्याला व्यवस्थित मांडता येत नाहीये, परीक्षेची वेळी तो तणावाला सामोरा जातोय की अजून नेमकं काय? मग मला एकच यामध्ये म्हणायचं, समजा आता आपण ही सगळी साधनबाधक चर्चा केलेली, एखादा विषय, एकंदरीत सगळे जर 10वीचे विषय पाहिलेले, समजा एखादा विषय विद्यार्थ्याला आजपर्यंत अवघड जातोय, परीक्षा तोंडावरती आली, एखादा विषय अवघड जातोय, त्याला तयारी करण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्याला तो विषय समजत नाही. विषय म्हणण्यापेक्षा संपूर्ण विषय मुलाला समजत नाही असं नसतं, पण त्यातला एखादा कंटेंट असा असतो की तो समजत नसतो. मग जर ती समजून घ्यायची असेल, फॉर एक्झाम्पल समजा रसायनशास्त्र असेल, केमिस्ट्री असेल, इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, किंवा फिजिक्स मध्ये काही फॉर्म्युले असतात,
जॉमेट्रीचे काही थेरम्स किंवा असं काही असतं की जे बऱ्याच वेळा आठवत नाही, मग यासाठी विशेष कोणते प्रयत्न करायचे की मुलांना ते सोपं सोपं? यासाठी सर्वात महत्वाचा सल्ला मी असं म्हणेन की विषय तज्ञ हा चांगला गुरु असू शकतो. म्हणजे आपला मुलगा अभ्यास करतो आहे, रसायनशास्त्रासारखा विषय आहे आणि त्या विषयामधली एखादी रासायनिक प्रक्रिया आहे, मुलाला समजत नाहीये हे लक्षात आल्यानंतर पालक म्हणून आपण ओरडत राहिलो तर मुलाला ते समजायला लागणार आहे का? आपलं ओरडणं हा काय जादूचा दिवा आहे का? त्यापेक्षा मुलाला त्या क्षणाला समजत नाहीये त्या क्षणाला मुलाला विश्वास देऊयात की हरकत नाही, कुठेतरी नोंद करून ठेवू की ही प्रक्रिया किंवा या संयोगाबद्दल तुला समजत नाहीये आणि आपण तुझे विषय शिक्षकांना परत विनंती करू की तुम्ही समजावून सांगा आणि तुला काय येत आहे त्याच्यावरती फोकस कर. सकारात्मक पद्धतीची चर्चा असेल तर मला विश्वास आहे की मुलाला जे येत आहे ते येतं याबद्दलचा विश्वास तो कॅरी करणार आहे आणि ज्या संकल्पना त्याला अवघड जात आहे तर यथावकाश संबंधित विषय शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर तो गॅप देखील भरून काढणं शक्य आहे. त्यामुळे इथे आरडाओरडा करणं आणि तुला हे जमत नाहीये हे उत्तर नाहीये, त्या मुलाला येत नाही त्याचं, पण हे उत्तर मात्र नक्की आहे की त्या गोष्टींची एक वेगळी यादी तयार करणं आणि संबंधित विशेष तज्ञांना भेटून त्याला ते समजत नसेल तर अजून सोप्या कोणत्या पद्धतीने समजून घेता येईल हे पाहणं. म्हणजे त्याच्या बौद्धिक वयापर्यंत जाऊन ती संकल्पना त्याला समजावून सांगायला हवी आणि विशेष शिक्षक हे फार चांगले त्याला माध्यम असू शकते. दुसरी परत अजून एक संकल्पना मी असं म्हणेन की पालक त्यांना जर मी सलमान खान कोण आहे विचारलं तर त्यांना फक्त आपलं बॉलिवूड मधला सलमान खान माहिती, पण त्याच्या पुढे जाऊन जरा नेटवरती आपण गेलो तर एक सलमान खान असाही आहे की मुलांना अवघड जाणाऱ्या संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने कशा समजावून सांगता येतील याच्याबद्दल त्यानं व्हिडिओ क्लिप्स तयार केलेल्या आहेत आणि त्या युट्यूबवर अवेलेबल आहेत. आम्ही जर पालक व्हॉट्सअप आणि त्याच्यावरचे इमेजेस आणि व्हिडिओ क्लिप्स डाउनलोड करणे इतपत तंत्रज्ञान साक्षर बनलेलं असू तर आम्हाला अजून एकच पाऊल पुढे टाकायचं आहे. युट्यूब वरती असे एज्युकेशनल काही व्हिडिओ क्लिप्स आहेत का ते पाहणं, त्या डाउनलोड करणं आणि त्या मुलांना अवेलेबल करून देणं, हा एक दुसरा मुलांना सहयोगी सहाय्यभूत अशा पद्धतीचा प्रकार, अशा पद्धत नक्की आपल्याला उपयोगात आणता येऊ शकते. एकंदरीत आता विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या, पालकांच्या जबाबदाऱ्या या सगळ्या पाहिल्या, परंतु तरी पण एकंदरीत भाग असा असतो की परीक्षा जवळ आली की मुलांना तणाव बऱ्यापैकी येतो आणि म्हणजे तणावातून त्यांना मुक्त होणं फार गरजेचं आहे. तर मग हे कसं करता येईल आपल्याला? मुलांचा जो तणाव आहे त्याचं प्रामुख्याने आपल्याला वर्गवारी वेगवेगळ्या गटांमधून वेगवेगळ्या भागांमधून करणं शक्य आहे. तणाव येण्याचं पहिलं कारण असं आहे की त्याचा बदललेला आहार. पालकांनी परीक्षेच्या दरम्यान देखील मुलांचा आहे तोच आहार ठेवला, म्हणजे मुलाखतीला जाताना नवीन शर्ट घालण्याऐवजी आहे तोच शर्ट घातल्यानंतर जी कम्फर्टेबिलिटी आहे तसंच काही कम्फर्ट मुलांना आहे तोच आहार देऊन जर निर्माण केली तर चांगल्यापैकी एक पचन संस्था आणि शारीरिक निर्माण होणारा ताण कमी व्हायला मदत होईल. दुसरं मुलांचं ते जे काही अनियमित वेळा आहे, भल्या पाठी उठवायचं किंवा लेट नाईट पर्यंत अभ्यास करणं, तर हे कुठेतरी ह्याबद्दलचा जो दुराग्रहीपणा आहे हा कमी केला तर तो एक तणाव कमी व्हायला आपल्याला मदत होईल. म्हणजे आहार आणि निद्रा ह्या दोन गोष्टींमधून शारीरिक तणाव जो आहे तो आपल्याला कमी करता येईल. तिसरा मुद्दा, सर्वसाधारण तणाव म्हटलं की आपण असं म्हणतो तहान आणि भूक हरपते. परीक्षेच्या दरम्यान मुलांच्या बाबतीत असं घडतं की जितकं पाणी पिणं त्यांनी आवश्यक आहे तेवढं पाणी पित नाही आणि प्रवाहीपणा आहे एकंदरीत, तो प्रवाहीपणा कमी झाला की तो देखील तणावाला कारणीभूत ठरतो. तर वेगवेगळ्या माध्यमांमधून मुलांचं वॉटर इंटेक आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल याचा आपण विचार करू शकतो. कुटुंबामधले जे डायलॉग्स आहेत, विधान केली जातात, कदाचित टोमणे बोलले जातात, तर हे आपल्याला कमी कसे करता येतील याचा एक विचार करूयात आपण. जो आंतरक्रियात्मक ताण, ते टोमणे किंवा ते विधान, ते डायलॉग आणि अवास्तव केलेल्या अपेक्षा ह्या जर आपण कमी केल्या तर तो आंतरक्रियात्मक ताण आपण कमी करू शकतो. आणि विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत स्तरावर आपण विचार केला तर परीक्षेला सलग 2 तास किंवा सलग 3 तास त्याला उत्तरपत्रिका लिहायची असते आणि मग कुठेतरी तुमच्या पर्यवेक्षण करताना असं लक्षात येतं किंवा पर्यवेक्षकांकडनं आपल्याला ऐकायला येतं की अर्धा तास पेपर लिहिला की फोटो मोडणं हे सुरू होतं, कदाचित आळस देणं हा प्रकार मुलांचा सुरू होतो. का घडतं? कारण लेखनाची ती बैठक तयार झालेली नसते.
प्रिपरेशन लीव्ह मध्ये, तयारीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडनं जर आपण अशा पद्धतीनं लिखाण करून घेतलं तर 2 तास लिहिणं, 3 तास लिहिणं, याची आपोआपच त्या मुलांच्या हाताला एक सवय लागेल आणि ताण कमी होण्यासाठी त्याचा एक परिणाम होईल. 2-3 तास विद्यार्थी जेव्हा एकाच आसन स्थितीमध्ये बसतील तेव्हा कमरेला कळ लागली रे किंवा मग ते एक अवघडल्यासारखं होणार आहे, हा प्रकार त्या मुलांचा त्याच्यामधून चांगल्या पद्धतीने कमी होताना दिसेल. मुलांनी फक्त परीक्षेच्या दरम्यान परीक्षेचा अभ्यास 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 हे करता कामा नये. अशी एक आपल्याला शक्यता आहे का की मुलं वाचन करत असताना किंवा अभ्यासक्रम फक्त त्यांना हातात घेतलेला आहे, अभ्यासक्रमातला मुद्दा 1.1 एक संकल्पना आहे, ती संकल्पना त्यांना डोक्यामध्ये घ्यायची आणि त्या संकल्पनेशी संबंधित मला काय काय माहिती आहे हे येरझाऱ्या मारत दाखवायचं. असं जरी केलं तरी चांगल्यापैकी त्याचे सर्क्युलेशन जे तेही चालू राहतील आणि त्याचा देखील त्याला परीक्षेच्या दरम्यानच्या तणाव व्यवस्थापनासाठी छान उपयोग करता येईल. परीक्षेला जाताना आणि परीक्षेहून आल्यानंतर मुलांशी सकारात्मक संवाद पालकांनी करायला हवा की बेटा आम्ही पाहिलेलं आहे तू खूप छान अभ्यास केलेला आहेस, त्यामुळे तुला चांगले गुण मिळणारच आहेत. परीक्षेच्या दरम्यान कोणताही तणाव घ्यायचा नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला सूचना द्यायची आहे. सकारात्मक सूचना असतील की मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि परीक्षेला हॉलमध्ये बसल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला आठवणार आहे. तरी मला नाही आठवलं तर असे जर मुलांचे प्रश्न असतील तर आपल्याला अलाउडच असतं की उत्तरपत्रिकेचं शेवटचं जे पान आहे ते रफ वर्क करण्यासाठी म्हणून आपल्याला दिलेलं असतं. मुलांनी त्या रफ वर्कचा प्रभावीपणे वापर करावा की जेणेकरून मला आठवेन का हा प्रश्न, त्यातून निर्माण होणारा ताण आणि या तणावातून मग व्यवस्थित उत्तर अटेम्प्ट न करता येणं, हे होण्याऐवजी ते रफ वर्क तो करू शकतो. आणि परीक्षा संपल्यानंतर मुलगा जेव्हा परत घरी येईल तेव्हा घरी आल्यानंतर पालकांनी अगदी स्वतः इव्हॅल्युएटर बनून बसू नये. त्यापेक्षा मुलांशी सहज गप्पा माराव्यात. आठवून पहा प्रश्न कोणकोणते होते, आठवून पहा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय लिहिलं आणि जे नाही आलेलं आहे तर त्याच्याबद्दल हरकत नाही, नंतर आपण चर्चा करूया. आता तुला उद्याच्या पेपरची तयारी सुरू करायची. या पद्धतीने जर आपण गेलो तर मुलांचं मला वाटतं व्यक्तिगत जो ताण आहे एक परीक्षार्थी म्हणून असणारा ताण तो देखील कमी होईल. त्यामुळे थोडक्यात मी इतकंच म्हणेन, शारीरिक ताण, आंतरक्रियात्मक ताण, मानसिक ताण, एक परीक्षार्थी म्हणून निर्माण होणारा ताण, हे सगळे ताण आपल्याला कमी करता येतील. आणि पुन्हा मी अजून एक असं म्हणेन की तणावाचे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने मला 3 प्रकार दिसतील. ताण नेमके काय, ते एक ताणात्मक परिस्थिती, परीक्षा मुळात सगळे पालक आणि सगळे कुटुंबीय मिळून आणि कदाचित समाज व्यवस्था मिळून त्या परीक्षेला ताण असे एक लेबल करते, तो एक ताण मुलं अनुभवत असतात. दुसरा ताण असा असतो की ताणात्मक परिस्थितीमुळे निर्माण झालेला ताण, म्हणजे मुलाला विचारायला काहीच ताण नसेल पण सगळंच म्हणतात 10वीचं वर्ष आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती एक ताण निर्माण होत असतो. आणि तिसरं असतं ताणात्मक परिस्थितीच्या परिणामातून निर्माण होणारं व्यक्तिवर्तन, म्हणजे ह्या विद्यार्थ्याला सगळंच म्हणतायत 10वीचं वर्ष आहे तुझं म्हणून त्याला ताण वाटायला लागतो. आणि ताणाचा परिणाम असा असतो की 10 मिनिटांमध्ये टॉयलेट हुडकून येणारा मुलगा 20-20 मिनिटं टॉयलेटमध्ये स्वतःला ठेवायला लागतो. 5 मिनिटांमध्ये दात घासून मोकळा होणारा मुलगा 10-10 मिनिटं आरशासमोर फक्त दातच घासत असतो. हे जे वर्तन आहे हे कुठेतरी आम्ही पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मुलाला तणावमुक्त केलं तर तो 10 मिनिटात बाहेर येईल, 5 मिनिटात दात घासेन आणि उरलेले ते जे 15 मिनिटे ते देखील अभ्यासासाठी सत्कर्मी लावेल. अशा पद्धतीने आम्हाला परीक्षा हा ताण, परीक्षेच्या परिणामातून निर्माण झालेला ताण आणि परीक्षेच्या परिणामातून मुलाचं बदललेलं वर्तन, या 3 गोष्टींवरती जर आम्ही नियंत्रण आणलं तर ती जी ऊर्जा निर्माण होतीये परिस्थितीशी लढण्याची, तर संपूर्ण ऊर्जेचा उपयोग त्याला अभ्यासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकेल. हे होते डॉक्टर प्रीतम बेदरकर. तणावातनं मुक्तता कशी मिळवायची, परीक्षेला कसं सामोरे जायचे, आत्मविश्वास कसा निर्माण करायचा आणि सहज रीतीने हसत खेळत परीक्षा पूर्ण करायची, उत्तम पद्धतीने मार्क्स पाडायचे, याचं उत्तम पद्धतीने मार्गदर्शन त्यांच्याकडे चाललंय. निश्चितच 10वीच्या या वर्षामध्ये विद्यार्थी याचं मार्गक्रमण करतील आणि उत्तमातले उत्तम गुण मिळवतील.